तर नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणजे डिस्कस करणार आहोत इंडसइंड बँक याच्यामध्ये जो काही घोळ म्हणता येणार नाही किंवा घोटाळा म्हणता येणार नाही. त्याने टेक्निकल ग्लिच असं जर आपण म्हटलं तर ते योग्य होणार आहे. कारण कसं असते, की ज्या मोठमोठ्या बँका असतील किंवा म्हणजे इन्स्टिट्यूट्स असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, तर त्या काय करतात, की हेजिंग नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जी रिस्क असोसिएटेड असते एखाद्या स्टॉक्सशी संदर्भात किंवा एखाद्या स्टॉक्सच सहसा, मग त्याच्याशी रिस्क असोसिएट असते ती कंट्रोल करण्यासाठी हेजिंग करतात. मग हेजिंग करताना हेजिंग करतात म्हणजे काय, ट्रेडिंगच एक प्रकारचं असतं. मग इंडसइंड बँकमध्ये काय झालं आहे, की त्यांनी ट्रेडिंग केलं आहे. पण त्यांच्या असं लक्षात आलं आहे, की ट्रेडिंग करताना आपल्याला एकतर तोटा होतो आहे किंवा नफा होतो आहे. म्हणजे फायदा होतो किंवा तोटा होतो आहे. मग ते काय करत होते, की त्यांचे मल्टिपल अकाउंट्स असतील आणि त्याच्यावर ते काय करत असतील, हेजिंग करत असतील किंवा ट्रेडिंग करत असतील. मग त्यांनी काय केलं, की खूप म्हणजे 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी त्यांनी फक्त आणि फक्त नफाच तेवढा काउंट केला आहे. ठीक आहे. नफा काउंट केला म्हणजे काय, आता एखाद्या ट्रेडमध्ये मी गेलो, तर त्याच्यामध्ये काय होते, 1-2 गोष्टी होतात, की एक तर तुम्हाला फायदा होतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फायदा झाल्यानंतर काही कॉस्ट किंवा काही तुम्हाला त्याच्यातले पैसे फायद्यातले असू देत किंवा फायद्यातलेच सहसा, ते तुम्हाला कशासाठी द्यावे लागतात, कॉस्ट असते, काही चार्जेस असतात, ब्रोकरेज चार्जेस असतात. आता सिंपल साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला समजा एखादं दुकान असेल, भाजीचं दुकान आहे. तर भाज्या आणायला जायला आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जावं लागत असेल, तर आपण काय करणार, की त्याच्यामध्ये पेट्रोल टाकणार आहे गाडीमध्ये. तर ते पण आपल्याला त्या पेट्रोलची पण जी प्राईस असेल किंवा जे काय खर्च आला, तो पेट्रोलचा खर्च पण आपल्याला कुठे ना कुठे काउंट करावा लागतो, बरोबर ना? मग इंडसइंड बँकेच्या केसमध्ये काय झालं आहे, की त्यांनी फक्त नफाच तेवढा काउंट केला आहे. त्याच्यामधनं त्यांनी जो तोटा होत होता किंवा जी कॉस्ट लागत होती ती काउंट केली नव्हती. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की ही जी कॉस्ट असते ती जवळ-जवळ 1500 करोडच्या आसपास ती कॉस्ट गेलेली आहे. म्हणजे त्यांच्या नेटवर्कच्या जवळ-जवळ 3%. ठीक आहे. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढं होतं. जर तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.